रसिकानो, दोस्तानो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तानो, या जगात फुकट कोणी कोणाला काही देत नसतंय. समोरच्या व्यक्तीची ऐपत बघून त्याला त्या किमतीची भेटवस्तू दिली जाते किंवा त्याचा पाहुणचार हा त्याचप्रमाणे केला जातो. याचाच अर्थ असा असतो की तो त्याचा परतावा त्या तुलनेत करेल. दोस्तानो, अपवाद म्हणून या गोष्टीला विसंगत असं कोणी काही केलं तर भविष्यात त्याचा अन्य रूपानं मोबदला हा मिळवता येणार असेल तरच तो ते करत असतोय. जेवढ्या किमतीचं द्यायचं तेवढ्याच किमतीचं परत घ्यायचं, याच तत्वावर देवाणघेवाण होत असते. दोस्तानो, जरी या प्रक्रियेत वरवर पाहता प्रेम दिसत असलं तरी त्याच्या मागची बाजू ही बरोबरीच्या व्यवहाराचीच असते. तात्पर्य फक्त इतकंच, आपल्या परिस्थितीपेक्षा मोठ्या व्यक्तीला त्याच्या तोला मोलाची भेटवस्तू देण्याचा मोह टाळा. तुमची तुलना त्यांच्याशी करू नका. सर्वांवर प्रेम जरूर करा, पण ते फक्त निखळ राहू द्या. त्यात व्यवहार हा येऊच देऊ नका, कारण व्यवहाराला नात्यापासून दूर ठेवा. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. थोरा मोठ्याने सांगून ठेवलंय, खरे धोकेबाज हे मासूम चेहऱ्यामागेच लपलेले असतात. किती अवघड झाले आयुष्यात सगळं. खुश असण्यापेक्षा खुश दिसणं हे खूप महत्वाचं झालंय. आपल्या वेळेचा कधीच घमंड करू नका, कारण वेळ ही सगळ्यांचीच बदलत असते. वेळ निघून जाते, पण काही लोकांनी बोललेले शब्द नेहमी लक्षात राहत असतात. परिस्थिती वाईट असली पण आपण नसतो. अपमानाची परतफेड ही नक्की होत असते. पराभवाची भीती ही कधीच बाळगू नका. एक मोठा विजय सुद्धा तुमचं सगळं पराभव हे पुसून टाकू शकतो. घडणं आणि बिघडणं हे दोन्ही आपल्या हातात असतं. वेळ वाईट असो किंवा चांगली, शब्दाला जागणं आणि शेवटपर्यंत साथ देणं हीच आपली ओळख ठेवावी. आयुष्यात मिळालेला अनुभव माणसाला त्याच्या विचाराचा आणि जीवनाचा प्रवाह हे बदलण्यास भाग पाडत असतात. आपल्याच माणसासोबत चाली खेळू नका, कारण हा खेळ तुम्ही सहज जिंकाल, पण आयुष्यात खूप काही गमावून बसाल. प्रयत्न करणारे हे चुकत असतात आणि आयतं खाणारी लोक फक्त दुसऱ्यांच्या चुका काढत असतात. कधी कोणाशी सवय लावून घ्यायची नसते, कारण एक दिवस जरी ती व्यक्ती आपल्यासाठी अवेलेबल नसेल तर मनाला खूप त्रास होत राहतो. आत्मविश्वास असतो तिथं यश असतं, सुविचार असतो तिथं आनंद असतो, परिश्रम असतं तिथं सुख असतं, ज्ञान असतं तिथं समाधान असतं, यश, आनंद, सुख आणि समाधान असतं तिथं सत्य असतं. सत्य म्हणजे साक्षात परमेश्वर असतो. चांगले करा, चांगलं होईल एवढं सांगितलं जातं, पण जे चांगलं करतात त्यांचंच नेहमी वाईट होतं. विश्वास नसेल तर प्रयत्न करा.
डोळ्यातून बाहेर डोकवावं इतकं सुखी मोठं नाही. पापणीच्या आडोशाला लपावं इतकं दुःखही छोटं नाही. चुकीचं वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी. कदाचित तो आपली चूक सुधारून चांगलं वागू लागेल. मात्र गद्दारी करणाऱ्याला मात्र कधीच माफी देऊ नका, कारण तो एक ना एक दिवस पाठीत खंजीर खुपसणार हे कटू सत्य आहे. जोपर्यंत स्वतःच्या कुटुंबाचं पोट भरून शिल्लक काही उरत नाही, तोपर्यंत तरुणांनी समाजकार्याच्या आणि राजकारण्यांच्या नादी लागू नये. नेहमी त्यांच्यासाठी एकनिष्ठ राहा जे आपल्यासाठी कधी स्वतःचा वेळ बघत नाहीत. जोडलेलं नातं ही एक जबाबदारी असते, पर्याय नाही. प्रेम हे वचन देऊन किंवा बोलून होत नसतं, तर त्या व्यक्तीची काळजी घेऊन किंवा अडचणीच्या वेळी साथ देऊन होते. परिस्थिती ही किती फाटकी असली तरी आयुष्य मात्र फुलासारखं हसत खेळत आणि राजासारखं थाटात जगा. एकदा पैशावाल्यांना विचार पडायला पाहिजे की आपण यांच्यापेक्षा तर गरीब नाही ना. जेव्हा जीवनाच्या वाटेवर संघर्ष नावाचा काटा येतो, तेव्हा अगदी नाजूक असणारे पाय सुद्धा हे कणखर होत असतात. पैशामुळं कडू नात्यांना सुद्धा मुंग्या लागत असतात. जो जगासाठी सुंदर आहे त्याची निवड करण्यापेक्षा जो तुमचं जग सुंदर बनवतो त्याची निवड करा. चांगल्या माणसाला चांगल्या नात्याला जपा. नेहमी तीच माणसं तुमच्या करता धावत येतील. डोळे हे स्पर्शापेक्षा चांगल्या रीतीनं भावना व्यक्त करू शकतात. स्पर्श हा शब्दापेक्षा चांगल्या रीतीनं दिलासा देऊ शकतो. पण शब्द हे जर योग्य रीतीनं वापरलं केलं तर ते डोळ्यांना ओलावून हृदयाला स्पर्श करू शकत असतात. बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीनं आपल्याला दुखावलं तरी आपण त्या व्यक्तीला दुखावू शकत नाही, कारण घाव झेलून मन हे जरी खंबीर झालं असलं तरी इतरांना घाव देण्या इतकं निष्ठुर नक्कीच झालेलं नसतं.